नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमीन विकण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कारण असू शकतात। काही लोक जमीन एका जागेवरून विक्री करतात, परत दुसऱ्या जागेवर खरेदी करतात, म्हणजे असे काही जे व्यवहार करणारे असतात, म्हणजे त्याला लँड डेव्हलपर म्हणतात। असे काही लोक असतात। काही शेतकरी असतात जमीन विकणारे। आता शेतकऱ्याची ते कारण प्रत्येकाला माहिती, की एकतर कर्जबाजारी झाला म्हणून, मुला मुलीचं लग्न असेल म्हणून विकणार, किंवा शिक्षणासाठी विकणार। आता जमीन विक्री करायची म्हटलं तर आपण सरळ सरळ काय करतो, रजिस्ट्री ऑफिसला जातो, जमीन विक्री करून देतो, त्याचे पैसे घेतो। मात्र आता शेतकरी मित्रांनो, यापुढे आपल्याला जर जमीन विक्री करायची असेल तर आपल्या जर जमिनीवर बोजा असेल तर आपल्याला त्या बँकेची एनओसी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे। आता हे का लागणार आहे, कशामुळे लागणार आहे, याच संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण अशी नवनवीन माहिती आपल्याला भेटत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास शेतकरी हे कर्जबाजारी झाल्यामुळे किंवा शेतकरी नापिकीमुळे जमीन पिकत नाही, जमिनीमध्ये काही उरत नाही, किंवा मुलाबाळांची शिक्षण असतात, किंवा मुलाबाळांची लग्न असतात, अशा वेळेस शेतकरी हा कर्जबाजारी होतो। आणि आजची ही जी काही राजकीय परिस्थिती आहे, शेतीमालाला भाव नाहीत, इतर बी बियाणे असतील, खतं असतील, याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत, आणि यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यावर जमीन विक्री करण्याची पाळी आलेली आहे। आता जमीन विक्री करायची म्हटलं तर पहिल्यांदा आपण सरासरी ज्या व्यक्तीला जमीन विकली, सरळ सरळ आपण रजिस्ट्री ऑफिसमध्ये जातो, तिथं रजिस्ट्री करायची, जमिनीचे पैसे घ्यायचे आणि मोकळं व्हायचं। आता त्यामध्ये एक नवीन उपक्रम शासनाने आणलेला आहे, एक जिल्हा एक नोंदणी। म्हणजे आपण त्या जिल्ह्यातील जमीन त्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात जाऊन त्याची रजिस्ट्री करू शकतो। म्हणजे आपल्याला जिथं आहोत तिथंच जाण्याची गरज नाही, किंवा जमीन ज्या तालुक्यात आहे त्याच तालुक्यातल्या रजिस्ट्री ऑफिसला किंवा जे दुय्यम निबंधक कार्यालय तिथं जाण्याची गरज नाही, तर आपण कोणत्याही त्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये जाऊन याची नोंदणी करू शकतो। आता हा उपक्रम चालू आहे, मात्र त्यासाठी आता जर आपल्याला जमीन विक्री केली तर एनओसी लागणार आहे। आता एनओसी कशासाठी, की समजा आपण समोरच्याला जमीन विक्री केली, आता जमीन विक्री केल्याच्या नंतर त्यावर त्या कर्जाचा बोजा असतो। आता समोरचा व्यक्ती जर त्या कर्जाच्या बोजासहित घेत असेल तर शी नोंद आपल्याला एनओसी तशी त्या पद्धतीने घ्यावी लागते। किंवा कधी कधी जमीन विक्री करणारा तर पहिलाच कर्जबाजारी असतो, त्याच्यावर त्या बँकेचं कर्ज असतं, मग अगोदर ते कर्ज भरावं लागतं, आणि कर्ज भरल्याच्या नंतर त्या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं, आणि ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला आता त्या 7/12 सोबत जोडणं हे बंधनकारक आहे। आणि एक जिल्हा एक नोंदणी या अभियानात महत्वाची एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, की प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या जमिनीचा 7/12 हा दरवर्षी काढून ठेवला पाहिजे। आपल्याकडे जे कर्ज आहे ते कर्ज किती आहे, किती घेतलेलं आहे, किती कर्ज झालाय, याचा सुद्धा हिशोब ठेवला पाहिजे। कारण अशी जमीन विकण्याची वेळच येऊ नये, ती एनओसी काढायची शेतकऱ्यावर तरी वेळ येऊ नये। जे व्यावहारिक काही जमीन विक्री करत असतात, खरेदी करत असतात, त्यांचा भाग वेगळा, मात्र शेतकऱ्यांनी या जमिनीच्या बाबतीत जागरूक राहणं गरजेचं आहे। आणि तसं अधिकारी सुद्धा सांगतात की आपण आपल्या जमिनीचा 7/12 हा दरवर्षी काढला पाहिजे। त्यामुळे शेतकऱ्यांना ही माहिती असणं आवश्यक आहे, की जर आपल्याला यापुढे जमीन विक्री करायची असेल किंवा काही शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल तर जो काही विक्रेता आहे त्याचं त्या 7/12 वर काही कर्ज आहे का, मग कोणत्या बँकेचं आहे, त्या बँकेची एनओसी त्यानं जोडलेली आहे का, याची सविस्तर खरेदी करणाऱ्यानं सुद्धा खातर जमा करणं गरजेचं आहे। नाहीतर एखाद्या वेळेस ती जमीन खरेदी केली, तिच्यावर बोजा असेल, तर ज्या बँकेचा बोजा असेल ती बँक उद्या तुमची रजिस्ट्री तुमच्या नावावर जरी त्या जमिनीची झालेली असेल तर ती बँक त्या जमिनीवर त्या कर्जापोटी ताबा सुद्धा करू शकते। म्हणून ही प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे, मग तो विक्री करणारा शेतकरी असो की खरेदी करणारा शेतकरी असो, अशी ही माहिती होती। आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।